नमस्कार, मी मुकुंद गोविंद कुलकर्णी, MA वेदांग ज्योतिष. माझ्या वेद अध्यात्म ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो आणि या नवीन मराठी वर्षाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. हे नवीन मराठी वर्ष आपणा सर्वांना सुखदायी मंगलदायी जावो अशी प्रार्थना करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या मराठी वर्षामध्ये कोणत्या राशी आर्थिकदृष्ट्या संपन्न होणार आहेत, किंबहुना कुठल्या राशीला मोठा धनयोग दिसतो आहे. चला तर बघूया. असं म्हणतात की ज्योतिषशास्त्रदृष्ट्या पारंपरिक भारतीय ज्योतिषशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये कुंडलीचा अभ्यास करत असताना, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीचा अभ्यास करत असताना आर्थिकदृष्ट्या जर काही बघायचं असेल, किंबहुना आर्थिकदृष्ट्या संपन्नता, आर्थिकदृष्ट्या लाभ आणि एकंदरीत आर्थिक संपन्नता आहे का हे बघण्यासाठी कुंडलीतलं द्वितीय स्थान, पंचम स्थान, अष्टम स्थान आणि लाभस्थान या 4 स्थानांचा अभ्यास करावा लागतो. या 4 स्थानामध्ये असलेल्या राशी, या 4 स्थानामध्ये असलेले ग्रह यांचा एकमेकाशी असलेला संबंध, महादशा, अंतर्दशा या सगळ्यांचा साकल्याने विचार करून त्या व्यक्तीची आर्थिकदृष्ट्या आपल्याला बरीचशी माहिती देता येते. याच गोष्टींचा आधार घेऊन आपण बघणार आहोत की यावर्षी मालामाल होणाऱ्या राशी कोणत्या. चला बघूया. त्यातली पहिली जी रास आहे ती आहे मेष. ही जी मेष रास आहे, या मेष राशीला यावर्षी धाडसामुळे पैसा मिळणार आहे. तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता यावर्षी निश्चित वाढणार आहे. नवीन बिझनेस किंवा साईड इन्कम सुरू करण्याची नामी संधी आपल्याला यावर्षी मिळणार आहे. अचानक नवीन प्रोजेक्ट आपल्याकडे येतील, किंबहुना एक नवीन डील आपल्याकडनं होईल आणि त्यातून आपल्याला मोठा फायदा होईल. नोकरीमध्ये असाल तर आपल्याला पदोन्नती होईल किंवा पगारवाढ निश्चित मिळेल. परंतु यासाठी आपल्याला उत्तम काळ, ज्याला आपण सुवर्ण काळ म्हणतो, तो कोणता आहे तर या 2026च्या एप्रिलपासून ते ऑगस्टपर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला निश्चित हा फायदा मिळेल. परंतु आपल्याला एक सल्ला द्यावासा वाटतो, कारण आपण नेहमी घाई करता तशी घाई यावेळेस करायची नाही. निर्णय घाईने घ्यायचा नाही, पण संधी देखील सोडायची नाही. एवढं जरी आपण पाळलं तरी निश्चितपणे आपण योग्य मार्गाने जाल आणि योग्य फायदा मिळवाल. आता आपण वळूया पुढच्या राशीकडे. तूळ रास. राशीचक्रातली ही 7वी रास आहे. खरं म्हणजे संतुलित रास ज्याला म्हणतो तशी ही रास आहे. यावर्षी आर्थिक स्थिरता आणि बचत आपली वाढणार आहे. जुनी गुंतवणूक जी आपण केलेली आहे त्याचा चांगला परतावा यावर्षी आपल्याला निश्चित मिळेल. भागीदारीमध्ये आपण असाल किंवा भागीदारीमधले आपले व्यवसाय असतील तर आर्थिक फायदा मात्र मोठा होणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवल्यामुळे आपल्या हातात पैसा राहणार आहे. पण या सगळ्यासाठी आपल्याला उत्तम कालावधी कोणता आहे, म्हणजे सुवर्ण काळ कुठला आहे तर तो आहे जून ते नोव्हेंबर. सल्ला आपल्याला एवढाच द्यायचा आहे की योग्य प्लॅनिंग करा, दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्या, म्हणजे आर्थिक फायदा निश्चित वाढेल. आपण वळणार आहोत पुढच्या राशीकडे, मकर रास. खरं मकर रास ही मेहनत करणारी रास आहे. त्यामुळे मेहनतीचा काळ आपला मागच्या वेळेस होता, आता त्या मेहनतीचं फळ आपल्याला यावर्षी मिळणार आहे. त्यामुळे मेहनतीचं आणि शिस्तीचं काय फळ असतं हे आपण यावर्षी बघणार आहोत. करिअरमध्ये मोठी प्रगती होईल, किंबहुना करिअरमध्ये आर्थिक वाढ होण्याच्या दृष्टीने आपल्याला मार्ग मिळेल. नवीन जबाबदाऱ्या येतील, जास्त उत्पन्न आणि प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीतून मोठा लाभ आपल्याला होणार आहे. आणि आपला यासाठी सुवर्ण काळ कुठला आहे तर तो आहे मार्च ते सप्टेंबर. पण आपल्यालाही सल्ला द्यावासा वाटतो की आपण संयम ठेवा, कारण यश हळूहळूच मिळतं आणि हळूहळूच यशाची मजा चाखता येते. या राशींवर शिक्कामोर्तबचं झालेलं आहे. आपल्याला फायदा निश्चित होणार आहे. फक्त आपण थोडे नियम पाळा आणि थोडं सबुरीने घ्या, निश्चितपणे आपल्याला फायदा होईल. अशा पद्धतीचे ज्योतिषविषयक शास्त्रोक्त व्हिडिओ आपण माझ्या या यूट्यूब चॅनलवर, वेद अध्यात्म ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर इथून पुढेही बघू शकता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये लिहा. आपली रास कुठली हेही लिहा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.